लोटकला तरी बाटे नेला वाटतं आणि संचित गाडी टाकून आपल्यावर झालाय एवढं सवा मी न देतो आपला बोलते गावाली जी मॅच चालू होती काय घेऊन कोणाला पण काय फोन बोला तुला कशाला धावलवाच्या ग्राउंड मध्ये आमच्यासाठी उपस्थित झाले आमच्या कबड्डी स्पर्धेसाठी मंडळासाठी मंडळ आभारी संकेत धुमाळ यांच्याकडनं मंडळासाठी सर्व मित्र संकेत धुमाळ यांच्याकडनं 500 रुपयाची देणगी आले मंडळ आभारी 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 अश्विन गावेटी सचिन पाटील सचिन ठाकूर सचिन ठाकूर आपल्यासाठी या मंडळासाठी संकेत धुमाळ कडून 511 रुपयाची देणगी आली स्वीकारायची आपण सचिन ठाकूर बॉबीचा मैदान क्रमांक 2 साठी आपण सेमी फायनलचा पहिला सामना त्या ठिकाणी घेतला अर्थातच वालियोग पेस खूप अभिनंदन जहामांसरी मनस्वी अभिनंदन आणि आपलं वालियोग पेसरी आपल्याला देखील धन्यवाद खूप चांगला संघर्ष आपण प्रतिस्पर्धी संघाबरोबर केला दोन्ही संघांना या ठिकाणी धन्यवाद देणार आहे आणि शुभेच्छा देणार आहे अर्थात जय हनुमानसरी आपल्यासाठी अंतिम सामन्यासाठी अर्थात सेमीफायनलचा दुसरा सामना मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय विनायक दिव्यांग वर्सेस मरिदेवी एरंडी असो दोन संघांच्या माध्यमातून विनायक दिव्यांग अर्थात एक जुना संघ आहे गेली अनेक वर्ष एक कबड्डीची परंपरा असणारा विनायक दिव्यांग संघ आहे या ठिकाणी पुन्हा एकदा जाहीर करतोय आणि संकेत धुमाळ यांच्याकडनं 511 रुपयाची देणगी आले मंडळ आभारी विरुद्ध विनायक दिव्यांग यांच्यामध्ये रंगीला आज सेमीफायनलचा सामना 2-3 अशी चुरशीची लढत भाई संकेत गणेश धुमाळ कोयना यांच्याकडनं 511 रुपयाची देणगी आपल्याला उपलब्ध झाली संकेत गणेश धुमाळ यांच्याकडून आपल्याला 511 रुपयाची देणगी उपलब्ध झाली धन्यवाद सर अर्थातच अंतिम सामन्यामध्ये जय हनुमानसरी या संघांमध्ये निश्चितपणे मुसंडी मारलेली आहे आणि आता मात्र या दोन संघांमध्ये कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार याच्यामध्ये प्रतीक्षा आमच्या हितचिंतकांना रसिक प्रेक्षकांमध्ये निश्चितपणे या ठिकाणी लागलेले आहे कारण एक आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे तो म्हणजेच जय हनुमानसरी आता मात्र या दोन संघांमधील खेळ थोड्याच वेळात या ठिकाणी संपुष्टात येणार आहे कोणता संघ हा प्रतिस्पर्धी संघाबरोबर खेळ करण्यासाठी सज्ज होणार अर्थात प्रतिस्पर्धी संघ असेल जय हनुमानसरी इथे मात्र 2-5 गुणफलक आपण समोर लागलेले असताना पाहताना ऋत्विक मात्र या ठिकाणी काही थांबण्यास तयार नाही एक वायू गतीनं आपला खेळ निश्चितपणे अंतिम सामन्यापर्यंत अर्थात सेमीफायनलपर्यंत त्याच पद्धतीने खेळ ऋत्विकचा मात्र आपण पाहतोय खूप चांगला अनुभव आणि खूप मोठी एनर्जी आपण नेहमीच ऋत्विकच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत अगदी शेवटपर्यंत वनमॅच करण्याची देखील हिंमत आणि धैर्य ज्याच्यामध्ये आपण सातत्याने पाहतोय असा मात्र खेळ आता प्रतिस्पर्धी संघाचा अर्थात विनायक दिव्यांग संघाच्या खेळाडू चांगल्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाला मात करण्यासाठी सुद्धा कुठेतरी हरवून होण्यासाठी प्रयत्न मात्र करतात परंतु यश मात्र त्यांना संपादन होत असताना आपण दिसत नाहीये कारण 2-7 असा गुणफलक नाही या ठिकाणी आपण स्कोरबोर्डवर लागलेला आपण पाहतोय 2-7 असा स्कोरबोर्ड आपण दिसतोय मात्र विनायक दिव्यांग त्याच्यानंतर आपण
आपला फायनलचा सामना पाहायला मिळाला. अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगताना दिसते आपल्याला. मित्रांनो, सुंदर कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करताना दिसतंय आपला सुनील ठाकूर सर. सुनील एक मिनिट या ठिकाणी कोइलकर सर, बाकीचं काम मी आता पाहतोय. तुम्हाला विनंती करतो मी कॉमेंटिंग धन्यवाद. अर्थातच सेमीफायनलचा दुसरा सामना, पहिला सेमीफायनलचा दाखला या ठिकाणी सामना मात्र या ठिकाणी दाखल झाला आणि त्या सामन्यामध्ये अर्थातच तरी हा संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला आणि आता मात्र दुसरा सामना. निश्चितपणे 2 अंक असा गुणफलक आपण समोर लागलेला असताना पाहताना साहिल मात्र चढाईसाठी येतोय. अशी भूमिका मात्र साहिलच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार का? आपल्या संघासाठी काहीतरी सकारात्मक बाजूनं या ठिकाणी साहिल काही प्रयत्न करणार का? निश्चितपणे आपण या मैदानावरच पाहायचं आहे. एक सशक्त आणि मजबूत बाजू आतापर्यंत धैरण संघ हा नेहमीच जोपासत आला, नेहमीच आपल्या बाजूनं आपली ठाम भूमिका मात्र या ठिकाणी मांडत आलेला असताना आता मात्र अंतिम सामने जाण्यासाठी धैरण संघ तितकीच मजबूती शेवटपर्यंत ठेवणार का? आतापर्यंत आपण नाही म्हटलं तरी पण 9 गुणांची आघाडी मात्र या ठिकाणी आपण पाहतो आणि सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक सुंदर फॅट मात्र या ठिकाणी उदाहरण संघाच्या खेळाडूंना मात्र या ठिकाणी दिली आणि उद्विक संघाकडनं देखील एक जुना खेळाडू आहे आता पंकज, खूप वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये खेळ करणारा खेळाडू आहे. दिव्यांग संघाचा जर आपण विचार केला एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संकेत धुमाळ असेल किंवा चेतन असेल असे खेळाडू आज मात्र या ठिकाणी आपण खेळत असताना दिसत नाहीये. या अगोदर देखील अनेक खेळाडू या दिव्यांग संघाने घडवले. मित्रांनो, दिव्यांग संघाची एक परंपरा आहे कबड्डीची. अर्थात रायगड जिल्ह्यातील आपण जुनी कबड्डी पाहिली तर पण नारायण नाही करायचं. लोकांना नारायण नाही करायला लांबून संघ आले होते, सन्मान दिला. त्याच्यावर कसे आपल्याला कसे उलटले आणि बाकीच्या संघाला आपल्याला तेही नाराज आपल्याला व्यक्त करता येणार नाही. मित्रांनो, अशा प्रकारच्या कबड्डी स्पर्धा खेळत असताना मी पुन्हा एकदा सर्व खेळाडू विनंती करतो किंवा कठोरीचे असतील या ठिकाणी स्पर्धा आयोजित करत असतात ते आयोजक मध्यंतर नंतरचा सामना आपण पाहतो 13-3 अशा गुणफलकावर आपल्याला पाहायला मिळतो आणि आम्ही कोणती मॅच बघायला आहे. मात्र आघाडी आपण मरिदेवी धैरण या संघाकडे पाहतोय. आता मात्र त्यांना टिकवायची आहे आणि दिव्यांग संघाला मात्र ही आपली असणारी पिछाडी मध्ये भरून काढायची आणि नक्कीच या स्पर्धेचं मित्रांनो वैशिष्ट्य असेल की कोणत्याही स्पर्धेची स्पेशालिटी असते. त्या ठिकाणीची एक वैशिष्ट्य मात्र असं आहे की स्पर्धा सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा वाद न होता एक संवादात्मक पद्धतीने ही कबड्डी स्पर्धा मित्रांनो अंतिम टप्प्यापर्यंत आली. हे या कबड्डी स्पर्धेचं यश आहे आणि हे यश अगदी ज्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी मिळालं ते आमचे अर्थातच सर्व खेळाडू मित्र आहेत. एक शिस्त कशी असावी, कारण शिस्त हीच खऱ्या अर्थानं शोभा असते आणि ही शोभा वाढवण्याचं काम हे सर्व खेळाडूंच्या माध्यमातून झालं. मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग असेल हा आमच्या गुणा गोविंदाने या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहत असतो. मागचा या ठिकाणी हितचिंतक वर्ग असतो तो देखील आपला सामना जिंकावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी कार्यरत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा एक रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डी स्पर्धा होण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो. आमच्या मंडळाचे पदाधिकारी आहेत यांना देखील हीच आशा आणि अपेक्षा होती आणि ह्या आशेचे रूपांतर मात्र यशस्वीतेमध्ये होत असताना आपण पाहतो. ऋषिकेश मात्र इथे पाहत होतोय आणि अजून एक गुण मात्र या ठिकाणी दिव्यांग संघाकडे येतोय म्हणजे 13-4 असा गुणफलक पाहतो. पंकज चढाईसाठी जातो. सुंदर
चांगल्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असताना पाहतो. पण अजून एक गुण आपल्या संघासाठी वाढला. जाणारे देखील आपल्याकडे अनेक प्रेक्षक असतात, आपले हितचिंतक असतात. पण आनंदाला देखील आवडणं कधी कधी कठीण झाले असतात. कारण आपण आनंदाच्या सोहळ्यामुळे प्रत्येकजण सहभागी होत असतो आणि हा सहभाग देखील मित्रांनो तितकाच महत्वाचा असतो. सुख आणि दुःख या दोन बाजू आहेत. कोणीतरी एक मागे राहणार आणि कोणीतरी एक पुढे जाणार. हे मात्र नक्कीच नाही या संघाची औपचारिकता असते. अर्थात बक्षीस मात्र दिले जातात. आपण प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक आपल्या समोर आहे. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक अशी या ठिकाणी आपण बक्षिसांचं स्वरूप देखील पाहतो. आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात चोपन शेठ यांच्या माध्यमातून ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा मात्र पुरस्कृत करण्यात आली होती. निश्चित त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार. एक मोठी जबाबदारी मात्र आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वीकारली गेली आणि पूर्णत्वास देखील पाडली गेली. असं एक व्यक्तिमत्व आहे. मात्र या क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला कबड्डी स्पर्धा ठेवण्याचा आणि हा निर्णय मात्र आता शेवटच्या क्षणापर्यंत ते ठामपणे या निर्णयावर ठाम राहिले आणि एक यशस्वी कबड्डी स्पर्धा मात्र पार पडली. आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी शिस्तबद्ध संघासाठी सुनील नंदकुमार पाटील यांच्याकडून चषक देण्यात आला. त्यासाठी ज्ञानेश्वर रावण ठाकूर स्मरणार्थ त्यांची नागसून सौभाग्याची प्रणिता वैशाख शेटे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी, उत्कृष्ट चढाईसाठी, उत्कृष्ट पकडीसाठी त्याबद्दल तुमचं आम्ही कौतुक तर केलेलं आहे, तुमचा सत्कार केलेला आहे. पण आमच्या तिघांतर्फे तुमचं पुन्हा एकदा कलाकार ही कलाकारची कदर करताय. एक कलाकार ही कलाकारची कदर करताय. हेच मला आमचं बोलायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जे प्रेमाचे दोन शब्द बोलत असताना हे तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. पुढे घेऊन जाण्यासाठी हेच महत्त्वाचे ठरत असतात. 2 गुण अर्थात साहिल मात्र इथे आपल्या संघासाठी 2 गुण मिळवतोय. आता मात्र पुढे सगळं आहे कारण 14-7 वर मात्र आता हा सामना आलेला आहे. या ठिकाणी आदरणीय रवींद्रजी थळे विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. आदरणीय रवींद्रजी थळे विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर स्थानिक व्हायचं. 14-7 मित्रांनो कबड्डी अशी काय अगदी शेवटच्या 5 मिनिटांपर्यंत या खेळाची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी म्हणजे बाजू सांगताच येत नसते. त्या ठिकाणी कार्यरत आहे. मित्रांनो विनंती करतोय तुम्हाला अजिबात खोटे बोलू नका. या प्रचार जोतामध्ये कोण कोणाला मारतो हे दिसलं नाही. आपल्याला जर खरं प्रेम असेल, खरा विजय आपल्या प्राप्त असेल तर आपण खरं बोला. मित्रांनो अजिबात कुठल्या पद्धतीने त्यांना बात द्यायला लावू नका. तुम्ही आपण हात उंचावून दाखवा, आपला प्रामाणिकपणा दाखवा आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाचा विजय आपल्याला दाखवून द्या. तरच तुम्हाला सकाळी जाऊन झोप येईल चांगली, नाही तर झोप येणार नाही. आपण खोटं बोललो अजिबात झोप येणार नाही तुम्हाला मित्रांनो. चुकीचा विजय असेल तर अजिबात झोप येणार नाही मित्रांनो. मी मनापासून जाऊ जे आहे ते सत्य आहे. आपल्यासमोर 15-7चा असा गुणफलक आपल्याला दिसतोय. विनायक ठेवला खरोखरच मारलं नसेल तर त्याबद्दल पण ठीक आहे. मारलं तर मला हे पण ठीक आहे. नाहीच मारलं तरी पण सत्य बोलू शकता तुम्ही. पण मारला असेल तर हात उंच करून आपण त्या दाद द्यायची आहे. धन्यवाद. उरलेले सर्व अनेक रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या गर्दीनं या ठिकाणी थांबलेले असतात आणि या स्पर्धेचा आनंद मात्र लुटत असतात. आता मात्र एक आव्हानात्मक चढाई म्हणायला हरकत नाहीये जी साहिलच्या माध्यमातून या ठिकाणी टाकली जाते. कारण थर्ड ज्या वेळेला असतं ना त्या वेळेला मात्र गुण मिळवावाच लागत असतो. म्हणून त्याला एक आव्हानात्मक चढाई असं म्हटलं जातं. अर्थात 100 असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. कारण ज्या वेळेला भुंगा वाजला असतो भुंगा या ठिकाणी वाजवत असतात. आमची मंडलेकरांची भूमिका देखील मित्रांनो तितकीच महत्त्वाची. आता मात्र
समेत मात्र खूप छान उभा खेळ या ठिकाणी करतो. एक क्षेत्ररक्षकाच्या जी भूमिका आहे ही सिद्ध मात्र करते. आता बरं ऋषिकेश, कारण पडद्यामागचं चरित्र, पडद्यामागचं काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे त्या ठिकाणी गुणलेखक असतात. गुणलेखकांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत की अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत आपण खूप चांगलं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे. मग कोणी डिजिटल बोर्ड आहे, जे गुण आहेत त्याचे ऑपरेटिंग असेल किंवा प्रामुख्याने त्या ठिकाणी गुण लिहिण्याचं काम असेल, अशा विविध भूमिकांमधून प्रत्येकजण या ठिकाणी सिद्ध झाला. ऋषिकेश मात्र इथे बाद होतं. कोणी लाईनमन्स म्हणून या ठिकाणी जी प्रत्येकाच्या वाट्याला या ठिकाणी एक नियोजनाचा भाग असतो. कारण नियोजन देखील मित्रांनो तितकंच महत्वाचं असतं. कारण आयोजन आणि नियोजन हे जर दोन्हींचा जर ताळमेळ असेल तर एक स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संपन्न होत असेल. अर्थात आयोजनापेक्षा नियोजन देखील तितकंच महत्वाचं असतं. आणि आता मात्र पंकज बाद होतं. अजून एक गुण त्या ठिकाणी आपण मरिदेव हेरड या संघाच्या खात्यामध्ये जमा होत असताना पाहतो. पुन्हा एकदा तीच चढाई, तोच खेळाडू वारंवार मात्र इथे चढाई करतो. अर्थात